94 असेल, इतर वेळेला देखील असेल, पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला. त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही. आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला न्याय देण्याची, इतर समाजावर कुठले अन्याय न करता. सांगता किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते? इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना? मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झालात म्हणून? प्रक्रिया सुरू आहे, 7-7 महिने प्रक्रिया असते का? अहो मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला. त्या 2-3 दिवसात सगळे विषय मार्गी लावाय 2-4 दिवस. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा 2-4 दिवसात. जास्त नाटकं करायचे नाही. प्रक्रिया चालू येईन, वाचित होतं, अभ्यास सुरू येईन, हरकती आल्यात, हे बघतो ते बघतो, केसेचं तेच पोलिस बघतेत, आमकं बघतेत. नाटकच नाही करायची. नसता मी जर रस्त्यावर आलो ना, मी जर राजकीय वाटावर जर आलो, त्या रस्त्यावर आलो, खेळ खालाच तुमचा. मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणात. आता मी म्हणून सांगतो, मग राजकीय भाषा बोलायची नाही. आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. तुम्ही नाही दिलं तर 2024 ला माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही. हे काय झालं मग? उद्ध्वस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर. कोणाचं ठेवणार? आयुष्यात कवा पश्चाताप आला नसेल इतका भयान पश्चाताप येईल तुम्हाला. म्हणून फडणवीस साहेबाला संधी, आमच्या मागण्या या 2-4 दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका. ते राजकारण तुमचं तुम्हाला लक लाभ. जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो. आपला फायदा कुणी केला नंतर बोंबलायचं नाही. की ज्यांनी वर्षभर सरकारला सहकार्य केलं ते मराठा जाती, वर्ष झालं सहकार्य करतोय आम्ही. आम्हाला काहीतरी मर्यादा आहे. आम्हाला पण काहीतरी मर्यादा, आमच्यावर काही जबाबदारी समाजाची. तुम्हाला वर्ष झालं मदत करतोय आम्ही, सहकार्य करतोय. तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल, कोणती सत्ता चालवता तुम्ही? आणि कशाला चालविता ती? कशाला चालविता ती? 1 वर्ष झालं सहकार्य करतो. उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की 1 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे. वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखांना रस्त्यावर आहेत, कोटींना समाज रस्त्यावर आहे. लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की 1 वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकणार म्हणून तर वर्षभर सहकार्य केलं. आता किती दिवस आल्या ना जवळजवळ तुमचा आता पोळा. किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय, सहकार्य करतोय, याचा अर्थ मराठा संपवा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत. फडणवीसांचं ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना. आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजात मराठ्याचा संपून टाकावं सगळं फडणवीसचं ऐकून. असं नाही ना होत कधी. कारण मराठ्याचे पोरं आता गप नाही बसू शकत. 2024 ला कार्यक्रमात लावणार मराठ्याचे पोरं खानदानी अवलाद येते. तुम्हाला कळलं मराठ्याचे पोरं काय चीज येत आता 2024 नाही. ते 2-3 दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याची अंमलबजावणी करून टाका. राजकारण तुम्हाला लक लाभ. फडणवीस साहेबांचा अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे. चालकच ते आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये. उपसरपंच सगळं हाकीतोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या. फडणवीस साहेबच सगळं मालक. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात. जरंगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होतं. ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे जे वेळेला त्यांनी पहिलं वक्तव्य केलं, सरकारमध्ये 3 पक्ष कार्यरत आहेत, एका पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं. त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणात रूपांतर झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसलेलं आहे. खरं म्हणजे प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळे मराठा नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाचं भलं कुणाच्या माध्यमातून झालं तर ते भलं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्याबद्दलची मागणी ही रास्त त्या ठिकाणी आहे. कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज जरंगेंना पाठिंबा दिला. आम्ही पण त्याच्यामध्ये होतो. परंतु ज्या वेळेला त्यांनी राजकीय पक्ष पाडापाडीचं राजकारण, खासदारकीला पाडणार, आमदारला उमेदवार उभे करणार, हे जो पूर्णपणे संकेत आहेत हे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे. आणि म्हणून मतदार आता या ठिकाणी सावध झालेला आहे, मराठा समाज सावध झालेला आहे. आमदार राजेंद्र राऊतांनी एक वेगळ्या प्रकारे ठिय्या आंदोलन केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. मी आज त्यांना भेटायला जाणार आहोत. नक्कीच त्यांची मागणी रास्त आहे.
अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आचारसंहिता लागवायच्या अगोदर त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि ते बोलू शकतात. बघा, असं आहे की मराठा समाजाला भरभरून दिल्यानंतर तरीही मराठा समाजाने कुठे जायचं ते मराठा समाजाने ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगू शकत नाहीये की कुणाच्या मतदारसंघात जाऊन काय करायचं ते प्रत्येक मराठ्यांना आपलं कसं नेतृत्वाने कसं ठेवायचं हे त्यांना माहिती आहे. कुणाला जोडे मारो आंदोलन केलं मला माहित नाही. बघा, मी मगाशी सांगितलं ना, कालपर्यंत हे आंदोलन सामाजिक चळवळीपुरतं मर्यादित होतं. आता त्याला राजकीय वळण लागलेलं आहे. राजेंद्र राऊत कोण आहेत? मराठा आहेत. राजेंद्र राऊतांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे भांडलेत. मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ते भेटलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये मराठा समाजासाठी मराठा भवन त्यांनी तयार केलेलं आहे. का त्यांचं योगदान नाही का? त्यांचं पण त्या ठिकाणी योगदान आहे, म्हणून ते करतात ते पण योग्य आहे. बाकी करतात त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या. कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना प्रत्यक्षरित्या फडणवीस यांच्यावर टीका करतात, पार्टीच्या नेत्यांना ते जास्त बोलत नाहीत, असाही त्यांच्यावर आरोप. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे की आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी मागणी करत असतो, पण सरकारच्या एका पक्षाला आणि एका व्यक्तीला ज्या वेळेला टार्गेट करतो त्याच्यामुळे पूर्णपणे लक्षात येतं की हे समाजकारण नसून हे राजकारण आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, कोण त्याच्या मागे मार्गदर्शन करतं? आणि देवेंद्र फडणवीस साहेब का? कोण आहे बोलता? देवेंद्र फडणवीस साहेबच का? कारण सरकार म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन ज्यावेळेला सरकार चालवतं त्यावेळेला त्यांनी जे काही निर्णय घेतले कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे, ते सरकार म्हणून तिघांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. एक कमी आणि एक जास्त नाहीये. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील जाणीवपूर्वक एका व्यक्तीला टार्गेट करतात ह्याचा अर्थ कळतं सगळ्यांना. मला सांगायची गरज नाहीये. ते तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही त्यांना प्रत्यक्षात विचारलं तर जास्त बरं होईल. त्यांच्या मागे बोलता धनी कोण आहे जो तुम्ही शोधा. पत्रकारांना शोधायला फार सोपं आहे. आमचा काही आवी नाहीये, उलट त्या आमचा काही अंदाज नाहीये. हे प्रत्यक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेलाच हे सगळं उघडकीस येतंय, अगोदर कधी येत नसते. जरांगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होतं. ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार हे जे वेळेला त्यांनी पहिलं वक्तव्य केलं, सरकारमध्ये 3 पक्ष कार्यरत आहेत, एका पक्षाच्याच विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं. त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणात रूपांतर झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा पलीकडे मी काय वेगळं बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. राजेंद्र राऊत हे अपक्ष त्या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत आणि अपक्षाला सगळ्या पक्षामध्ये न्याय असतो. म्हणजे अपक्षाचा आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्यावर फिरू शकतो, अपक्षाचा नेता अजितदादा पवारांबरोबर फिरू शकतो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्याबरोबर फिरू शकतो. त्याला वेळ वाटलं तर बच्चू कडू साहेबांकडे जाऊ शकतो, त्यांना वाटलं तर उद्या उद्धव ठाकरेलाही भेटू शकतो. त्याच्यामुळे अपक्ष आमदारावरती कुणाच्या पक्षाचं कंट्रोल नसतं.